गाडीसोबत आपले इमोशन्स जोडलेले असतात। गाडी छोटी असो वा मोठी, करोडोंची असो वा लाखोंची, गाडीच्या 15 वर्षाच्या काळात ती आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असते। ती आपली लक्ष्मी असते। गाडी घेताना किंवा तिच्यात प्रवास करताना आपण अनेक आठवणी त्यामध्ये साठवलेल्या असतात। आपली फॅमिली त्याच्यामध्ये फिरलेली असते। पण जसं मनुष्य देहासाठी अंत आहे तसाच आपल्या वाहनांसाठी सुद्धा अंत आहे। सरकार म्हणतं की 15 वर्षानंतर अनफिट वाहनं स्क्रॅप झाली पाहिजे। अशा वेळेस आपलं वाहन रिस्पेक्टने स्क्रॅप व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। म्हणूनच टाटा मोटर्सने पुण्यामध्ये सुरू केलेली आहे रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटी। रिवायरचा अर्थ मी तुम्हाला सांगू का? रिसायकल विथ रिस्पेक्ट, जिथे तुमच्या जीवाभावाच्या वाहनाला अगदी प्रेमळपणे डिस्पोल्युटिंग, डिरिस्किंग आणि डिसमेंटलिंग केलं जातं, तेही सस्टेनेबल आणि सिस्टमॅटिक पद्धतीने। मंडळी, रिवायर या फॅसिलिटीमध्ये तुम्ही फक्त पॅसेंजर व्हेकलच नाही तर कमर्शियल व्हेकल सुद्धा तुम्ही स्क्रॅप करू शकता। आता तुम्हाला सुद्धा तुमची व्हेकल स्क्रॅप करायची आहे पुण्यामध्ये, तर काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी अजिंक्य तुमचं स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा रिवायरच्या फॅसिलिटीमध्ये आलेलो आहे, तिथे जाणून घेण्यासाठी की गाडी कशा प्रकारे सिस्टमॅटिकली स्क्रॅप केली जाते। चला व्हिडिओला सुरू करूया। इव्हॅल्युएशन झाल्यानंतर गाडीला डिपोल्युटिंग स्टेशनवरती आणलं जातं। इथे तुम्ही बघू शकता, इथे गाडीची बॅटरी काढली जाते। त्यानंतर जर गाडीमध्ये एअरबॅग्स असतील तर त्यांना एक्सप्लोड केलं जातं आणि त्यानंतर सुरू होते खरी प्रोसेस, ज्यामध्ये गाडीतील सगळं ऑइल काढलं जातं, सगळं पेट्रोल काढलं जातं, कूलंट आणि इतर फ्लुइड जे आहेत ते काढले जातात ह्या मशीनच्या सहाय्याने। ऑइल वगैरे रिमूव्ह केल्यानंतर, फ्लुइड रिमूव्ह केल्यानंतर गाडीला डिसमेंटलिंग लाईनला आणलं जातं। जर कमर्शियल वाहन असेल तर त्याची लोड बॉडी, केबिन आणि चेसिस एकाच ठिकाणी डिसमेंटल केली जाते। पण जर तुमच्याकडे प्रायव्हेट किंवा पॅसेंजर वाहन असेल तुम्ही इथे आणलेलं, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्टेशन्सवरती नेऊन ते डिसमेंटल केलं जातं। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे गाडीचे डोर्स आणि टायर जे आहेत ते रिमूव्ह केले जातात आणि ते अशा पद्धतीने इथे ठेवले जातात। याच्यावरती बारकोड सुद्धा आहे, त्या बारकोडच्या माध्यमातून ते नंतर कुणाला पाहिजे असेल तर ते प्रोव्हाइड केले जातात। आता गाडीला पुढच्या स्टेशनवरती आणलेलं आहे। या ठिकाणी आल्यानंतर गाडीचे सीट्स आणि बंपर रिमूव्ह केले जातात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते डिसमेंटल करून इथे ठेवलं जातं। याच्यावरती बारकोड सुद्धा असतो, ज्यामुळे जर त्याची गरज कुणाला असेल तर त्या बारकोडच्या माध्यमातून ते रजिस्टर वेंडरला प्रोव्हाइड केले जातात तुमचे पार्ट्स। ही आहे डिसमेंटलिंग लाईन। या ठिकाणी गाडीचे हेडलाईट्स, टेल लॅम्प्स, त्याचबरोबर गाडीचे डोर्स, तसंच नंबर प्लेट, अशा गोष्टी, पार्सल ट्रे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काढून ठेवल्या जातात आणि त्या अशा पद्धतीने स्टोअर केल्या जातात। या ठिकाणी तुम्ही त्या पाहू शकता। आता इथे तुम्ही बघत असाल की बारकोड लावण्यात आलेला आहे। आता गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार जर कुणाला रियूज करायचं असेल हे किंवा पार्ट्स, तर त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार इथे मिळणार आहेत। त्यामुळे इथे प्रॉपरली सेव्ह करण्यात येतं। तुम्ही इथे बघू शकता एकदम व्यवस्थित गाडीला डिसमेंटल इथे करण्यात येतं। नेक्स्ट स्टेशनला आल्यानंतर गाडीचे बंपर रिमूव्ह केले जातात। त्यानंतर गाडीचे बकल, सीट बेल्ट्स जे आहेत ते रिमूव्ह केले जातात। त्याचबरोबर गाडीचे सनवायझर्स काढले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सीट रिमूव्ह केले जातात। आता रिमूव्ह केलेले सीट आणि बकल्स जे आहेत ते अशा प्रकारे इथे व्यवस्थित ठेवण्यात येतात आणि त्याच्यावरती देखील तुम्हाला इथे जे बारकोड आहेत ते पाहायला मिळतात। अशा प्रकारे बंपर्स इथे स्टोअर करण्यात आलेले आहेत आणि जर खराब असतील तर हे वेंडरद्वारे रियूज करण्यासाठी, रिसायकलसाठी इथे परत पाठवले जातात। आता पुढच्या स्टेशनवरती आपण जाऊया। डिसमेंटलिंगच्या तिसऱ्या स्टेशनवरती आल्यानंतर गाडीचं इंजिन, सस्पेन्शन, रेडिएटर, कॅथलिक कन्व्हर्टर, पॉवर स्टेअरिंग यांसारख्या गोष्टी इथे रिमूव्ह केल्या जातात आणि नंतर गाडी पुढे जाते। आता आपण आलेलो आहोत डिसमेंटलिंगच्या चौथ्या स्टेशनवरती। या ठिकाणी गाडीचं महत्त्वाचं डॅशबोर्ड जे आहे ते रिमूव्ह केलं जातं। सगळ्या ग्लास जे आहेत ते इथे रिमूव्ह केले जातात। त्याचबरोबर हॉर्न, हार्नेस, वायरिंग यांसारख्या गोष्टी या ठिकाणी रिमूव्ह केल्या जातात आणि गाडी जाते 5व्या स्टेशनवरती, ज्या ठिकाणी फक्त गाडीचा सांगाडा राहतो। गाडीचे प्लास्टिक पार्ट्स, रबर पार्ट्स, त्याचबरोबर विंडशील्ड काढल्यानंतर आणि डॅशबोर्ड सगळे पार्ट्स काढल्यानंतर गाडीचा असा लोखंडी सांगाडा
ठेवला जातो। असा लोखंडी सांगाडा राहतो ज्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून बेलरमध्ये टाकलं जातं, जी की ही मोठी मशीन तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याला बेलर म्हणतात। हा कम्प्युटर ऑपरेटेड आहे आणि याच्यामध्ये पीसेस करून हा लोखंडी सांगाडा टाकला की 22 बाय 22 इंचाचे असे मोठे ठोकळे बनून येतात आणि ते उचलून स्क्रॅप यार्डमध्ये ठेवले जातात। त्यानंतर ते रिसायकलसाठी पुढे पाठवले जातात वेंडरकडे। सगळे रिमूव्ह केलेले जे पार्ट्स आहेत ते या स्क्रॅप यार्डमध्ये आणले जातात आणि सिस्टमॅटिकली ठेवले जातात। आता या ठिकाणी ॲल्युमिनियम ठेवलं जातं, जितकं पण लोखंड आहे ते इकडे ठेवलं जातं। त्यानंतर जे पार्ट्स आहेत रबर्सचे किंवा प्लास्टिकचे ते असे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ठेवले जातात। आता यामध्ये जर कुठले पार्ट्स रियुजेबल असतील तर ते पुढे दिले जातात आणि जर ते यूज करायच्या लायकीचे नसतील तर त्यांना रिसायकलसाठी रजिस्टर वेंडरकडे पाठवलं जातं। अशा प्रकारे तुमची गाडी जी आहे सिस्टमॅटिकली एकदम डिसमेंटल केली जाते। तुम्हाला कोणत्याही ब्रँडची तुमची कार कमर्शियल असो किंवा प्रायव्हेट स्क्रॅप करायची असेल आणि तीही रिस्पेक्ट देऊन, तर पुण्यातील या टाटा मोटर्सच्या रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटीला आणा आणि तुमच्या लक्ष्मीला योग्य तो सन्मान द्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑटो हेल्पर मराठीला। जय महाराष्ट्र।